शांत हो श्री गुरुदत्ता, मम चित्ता शमवी आता। तू केवळ माता जनिता, सर्वथा तू हित करता। आज हा छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी असणार आहे। एक छोटीशी विधी, एक छोटासा उपाय या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। त्रास जर जाणार असेल आणि ह्या दोषापासून जर आपल्याला मुक्ती मिळणार असेल तर करून पाहायला काय हरकत आहे। अत्यंत महत्त्वाचा असा हा उपाय तुमच्यासाठी मी या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आला आहे। बघा, एक नारळ तुम्ही घ्यावा आणि त्या नारळावर कुंकवाने त्रिशूल काढा। त्रिशूलाचे टोक जे आहे ते शेंडीच्या दिशेने तुम्ही करायचे आहे। तो नारळ, एक लिंबू, एक कोळसा, एक बिब्बा, एक मूठ भात, त्यावर दही आणि त्यावर काळी मोहरी, ह्या सर्व वस्तू एखाद्या कागदावर किंवा केळीच्या पानावर घेऊन घराच्या प्रत्येक कोपऱ्यात फिरवून पाण्यात सोडावा। असे 5 शनिवार करा आणि तुम्हाला जर काही अनुभव आला तर तो अनुभव ह्या कमेंटच्या माध्यमातून मला कळवा। ह्या प्रयोगाने, ह्या उपायाने घरातील कुठलीही बाधा, कुठलाही वाईट प्रयोग किंवा कोणी काही सोडले असेल तर नष्ट होतं। ह्या प्रयोगाची दक्षिणा म्हणून कमीत कमी 15 ते 20 लोकांना तरी हा उपाय आहे तो तुम्ही फॉरवर्ड करा, त्यांना सांगा, म्हणजे त्यांच्या देखील घरातून अशा ज्या काही भावना होत असतील त्या निघून जातील आणि त्याचं पुण्य हे तुम्हालाच मिळेल। तर बघा, असा हा छोटासा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवला, कारण बऱ्याचदा ज्या वेळेला मी कमेंट वाचत असतो त्यावेळेला असंख्य साधकांचे प्रश्न असतात की त्यांच्या घरामध्ये काही सोडलं आहे, त्यांना अचानकपणे एखाद्या त्रासाची सुरुवात झालेली आहे आणि मग अमुक एखादी उपासना करून किंवा कुठलाही उपाय करून त्यांच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होत नाही। तर अशा वेळेला मला आज वेळ मिळाला म्हणून मी हा उपाय तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। हा व्हिडिओ तुम्ही ऐकल्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो आणि हा उपाय तुम्ही करून पाहावा आणि तुम्हाला अनुभव आल्यास प्रतिक्रियेच्या माध्यमातून म्हणजे कमेंटच्या माध्यमातून मला अवश्य कळवावा। आज्ञा असावी। इति श्री गुरुदत्तात्रेय प्रणमस्तु। श्री गुरुदेव दत्त।